नमस्कार मित्रांनो, आपण सोनचाफ्याच्या प्लॉटमध्ये आहे आणि आपल्याला एका झाडावरती एक आळे दिसले, तुम्हाला दाखवतो. हा पान खायला दिसला, त्याच्यामुळे मी बारीक नजर टाकली तर त्याच्यावरती आपल्याला एक आळे दिसली. इथं ही बघा. तर आपल्याला पूर्ण सोनचाफ्याचे प्लॉट मधले जेवढे झाड आहेत तेवढे आपल्याला हे पाहावं लागतील, नाहीतर ह्या आळेमुळं आपल्या झाडांचे नुकसान होऊ शकते. त्याच्यामुळे याच्यावरती आपल्याला उपाय करावा लागेल. आता आपण मगाशी एक आळे पाहिली आणि इथं दुसरी आळे आहे, ही बघा केलंय. आता ही पानं खात होती, आता तिला डिस्टर्ब केल्यामुळं ती इकडं पुढं आली. ही जाळी बनवती आणि ती डायरेक्ट पान खात होती. हे हे वाईट दिसतंय, हे अंडे आहे. ती ही आळीनं अंडे घातलेले आहे. हे असे दिसलेत आपल्याला. मित्रांनो, आपल्या सोनचाफ्याच्या झाडांची चांगल्या प्रकारे वाढ चालू झाली आहे, पण जो काही पानांना छिद्र दिसलं का आपण एकदम बारकाईनं लक्ष देऊन आता त्यांचं निरीक्षण करून राहिले. मोठी आळी पण दिसली, एक छोटी आळी आणि अंडे पण दिसले. तर त्याच्यामुळे आपण झाडाचा प्रत्येक पान खालच्या बाजूला चेक करतोय, कारण आळी ही खालच्या बाजूलाच असते पानाच्या आणि अंडे पण खालच्या बाजूलाच तिने टाकलेले दिसले. तर मित्रांनो, बारकाईनं जर लक्ष देऊन जर पाहिलं तर कुठं ना कुठं प्रॉब्लेम आपल्याला आढळून येतो. आता हा जो झाडाचा जो कलम आहे, वरचा शेंडा सुकलाय, पण मग खाली फुटवे चालू आहेत. आता नवीन फुटवे निघू राहिलेत आणि आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं आळ्या दिसतात. हे बघा अशा पद्धतीनं आळ्या लागलेल्या आहेत. आता काही बाल्य अवस्थेत आहेत, काही प्रौढ अवस्थेत आलेत आणि ते पानं खातात. पानं खाऊन हे बघा आता अशी पानं खाल्लेले दिसले. असं उलटा करून पाहायचा खालच्या बाजूला. आता आपले बारीक झाडं आहेत आणि आपण त्यांच्याकडं आता काळजीपूर्वक आपण लक्ष दिलं पाहिजे.